आपल्या गोष्टीचे नाव आहे ढगांवरची शाळा. एक होती चिमुरडी रिया. एक होती चिमुरडी रिया. तिला आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांकडे पाहून नेहमी वाटायचं, काश मी पण अशीच उडू शकले असते. ती रोज आपल्या खिडकीतून आकाशाकडे बघायची आणि ढगांशी बोलायची. माझ्या ढगांनो, तुम्ही मला तुमच्या शाळेत कधी बोलवणार? एके दिवशी रिया झोपली असताना तिला एका ढगाचा आवाज ऐकू आला. रिया, ए रिया, आम्ही तुला आमच्या शाळेत न्यायला आलो आहोत. रियाने डोळे उघडले तर काय आश्चर्य! तिच्या समोर एक मऊ पांढरा शुभ्र ढग उभा होता, जणू काही मोठ्या कापसाचा गोळाच. तो ढग हळूच तिच्या जवळ आला आणि म्हणाला, घाबरू नकोस रिया, ये आमच्या ढगांच्या शाळेत. रिया थोडी घाबरली, पण तिने धाडस केलं आणि त्या ढगावर बसली. ढग हळूच वरवर जाऊ लागला. रियाने खाली पाहिलं तर तिचं घर, झाडं, माणसं सगळं किती लहान दिसत होतं. ढग तिला घेऊन उंच आकाशात गेला आणि तिथे एक सुंदर शाळा दिसली. ती शाळा पूर्णपणे ढगांची बनली होती. तिथे अनेक छोटे ढग होते जे इकडे तिकडे बागडत होते. शाळेत पोचल्यावर रियाने पाहिले की तिथे तिच्यासारखीच अनेक मुलं होती. ती सर्वजण ढगांवर उड्या मारत होती, हसत होती आणि काहीतरी शिकत होती. एका मोठ्या ढगाने हसतमुख होऊन रियाचं स्वागत केलं. ते होते त्यांचे शिक्षक ढगदादा. ढगदादा म्हणाले, मुलांनो, आज आपण उडण्याची जादू शिकणार आहोत. रिया खूप उत्सुक झाली. ढगदादांनी सगळ्या मुलांना छोटे छोटे पंख दिले जे ढगांसारखेच मऊ होते. हे पंख तुम्हाला उडण्यासाठी मदत करतील, पण खरी जादू ही तुमच्या मनात आहे, असं ढगदादा म्हणाले. पहिल्यांदा रियाला थोडे अवघड वाटले. ती पंख हलवायची पण उडूच शकायची नाही. पण ढगदादांनी तिला प्रोत्साहन दिले. रिया, घाबरू नकोस, विश्वास ठेव की तू नक्की उडू शकतेस. रियाने डोळे मिटले, मनात आणलं की आत्ता उडणारच. तिने पंख पुन्हा हलवले आणि पाहता पाहता ती हळूच वर उचलली गेली. रिया आनंदाने ओरडली, मी उडते, मी उडते. ती ढगांमध्ये खेळू लागली, पक्ष्यांसारखी गर गर फिरू लागली. तिला खूप आनंद झाला. ढगांवरच्या शाळेत तिने फक्त उडायलाच नाही तर ढगांशी मैत्री करायला आणि आकाशातले वेगवेगळे रंग ओळखायलाही शिकली होती. संध्याकाळ झाली आणि रियाला घरी जाण्याची वेळ झाली. ढगदादा म्हणाले, आता तू घरी जाऊ शकतेस. रिया, पण लक्षात ठेव, जेव्हा तुला उडण्याची इच्छा होईल तेव्हा फक्त मनापासून इच्छा कर आणि पंखांना हलव. रिया पुन्हा आपल्या ढगावर बसून खाली आली. जेव्हा ती आपल्या खोलीत परत आली तेव्हा सूर्य उगवला होता. तिला वाटलं, हे स्वप्न होतं का? पण तिच्या उशाशी एक छोटा ढगाचा पंख पडलेला होता. रिया हसली. तिला समजलं की ती आता कधीही उडू शकते, कारण तिने ढगांवरच्या शाळेत उडण्याची जादू शिकली होती. थँक यू.